या झाडावरून त्या झाडावर सहकुटुंब सहपरिवार उड्या मारत फिरणारी माकडं, हुप्या हुप्याचा नाद आणि मिळेल ती फळं पानं खाऊन जगणारी ही वानर जमात अनेकदा मानवी वस्तीत शिरते आणि मग नागरिकांवर हल्ले, घरांवर उड्या मारल्यामुळे होणारं नुकसान, शेतीची बागांची नासधूस असे सगळे प्रकार समोर येतात। अशा काही उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी सरकारने आदेश वजा ऑफर दिली आहे। आपण बघूया। माकड पकडा 600 रुपये मिळवा। माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी सरकारी ऑफर। माकडांना पकडणार पुन्हा जंगलात सोडणार। 80-90च्या दशकात 6वीत असलेल्यांना शंकर पाटलांचा खेळ खंडोबा हा धडा नक्कीच आठवत असेल। माकडांच्या शिरगणतीचा आलेला सरकारी आदेश, त्याची अंमलबजावणी करताना माकडांनी गावभर घातलेला धुडगूस, त्यात झालेलं नुकसान, गावकऱ्यांना झालेल्या जखमा, सगळं काही डोळ्यासमोरून जाईल। तसा शिरगणतीचा आदेश जरी आता नसला तरी सरकारने आता उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी खास ऑफर दिली आहे। या माकडांना पकडण्यासाठी प्रशिक्षित माणसं नेमण्यात येणार आहे। एक माकड पकडलं तर 600 रुपये मिळतील। एकाला जास्तीत जास्त 10 माकडं पकडता येतील। 10 पेक्षा अधिक माकडं पकडल्यास प्रति माकड 300 रुपये दिलं जाईल। ही रक्कम 10,000पेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेतली जाईल। 5 पेक्षा अधिक माकडं पकडणाऱ्यांना 1000 रुपये प्रवास खर्च दिला जाईल। पकडलेल्या माकडांना मानवी वस्तीपासून 10 किलोमीटर दूर जंगलात सोडण्यात येईल, असं सरकारी फरमान जारी करण्यात आलं। आता सरकारी काम म्हटल्यावर अनेक नियम, अटी आणि औपचारिकता असणारच। या माकडांना फक्त जाळी आणि पिंजऱ्यांचा वापर करूनच पकडायची सक्ती आहे। माकडांना कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये असं आधीच स्पष्ट करण्यात आलंय। आता या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर तरी माकडांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। सगळं खरं, पण त्या माकडांना इतकं सहज पकडता येईल का? बरं, माकडं पकडताना त्यांनी माणसांना इजा केली तर त्याचं काय? अशा सगळ्या चर्चा आता रंगू लागल्या। शंकर पाटलांच्या कथेत डॉंकीचं मंकी झालं आणि गावकऱ्यांचा खेळखंडोबा झाला। आता माकडं पकडताना तसाच खेळखंडोबा होऊ नये म्हणजे मिळवलं। सिंधुदुर्गहून उमेश बुचडे आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।